देश, आपलं हे राष्ट्र, आपलं समाज, आपला गाव चरित्रवान किंवा प्रगती करू शकत नाही. खरी प्रगती आहे नैतिकतेची, आणि ते आपल्याला भविष्यात व्यसन लागू नये म्हणून आज आम्ही प्रत्येक गावातील शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, खेडोपाडी जाऊन हे मार्गदर्शन करतोय. आणि हे जे अभियान सुरू आहे हे भारत सरकारच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं हे अभियान गावोगावी सुरू आहे. हे पूर्ण भारतामध्ये असे अनेक अभियान निघाले. त्याच्यापैकी हे आज आम्ही या ठिकाणी आमचे हे तपस्वी साधक ब्रह्माकुमार आज आपल्या शाळेमध्ये आलो. तर पहा, जसा आता तुम्हाला एक प्रश्न विचारला, कोण कोण टीव्ही पाहतं, पिक्चर पाहतं, तर त्याच्यामध्ये काय होतं, आता बरं मला एक उत्तर द्या. पिक्चर तर सर्वांनी पाहिलेलाच असेल, पाहतात. आज असा कोणताही पिक्चर किंवा कोणतीही अशी काही मालिका दाखवली जाते का की बाबा त्याच्यामध्ये कुठली दारू नाही, सिगरेट नाही, गुटखा नाही? आहे का बरं आता एकतरी पिक्चर असा? नाही ना. प्रत्येक पिक्चर मध्ये 20, 25, 50 असे सीन असतात की जिथे हिरो दारू पितोय, सिगरेट ओढतोय, किंवा त्या ठिकाणी ते तसं दाखवलं जातं चित्र वारंवार. त्याचं माहितीये तुम्हाला कारण काय? त्यांना तर त्याचे पैसे मिळतात. ते जर हिरो दारू प्यायला लागले तर कोण त्यांना शूटिंगला आणेल? है ना. ते काही खरं खरं पित नाही, ते दाखवतात. पण आपण बघणाऱ्यांना काय वाटतं माहितीये का? तेच आदर्श आपण घेतो. माझा हिरो, माझी हिरोईन अशी दारू पिते. मग मला पण मोठं झाल्यावर ज्यावेळेस मी शहरात जाईन, कॉलेजला जाईन, कुणी मागं पुढे बघायला नसेल, एकदा मी अवश्य करून बघेन. आणि असं घडतंय. हीच खेडोपाड्यातली आपली छोटी छोटी बालकं जे अबोध आहेत, ज्यावेळी उच्च शिक्षणासाठी जातात आणि मग तिथला रंगरूप संस्कृती बघून त्याचा प्रभाव पडतो आणि सगळं आयुष्य पुढे उद्ध्वस्त होऊन जातं. म्हणून ते आपल्या जीवनात घडू नये. आदर्श आपण कोणाला मानायला पाहिजे? ते समाजाला व्यसनाचे प्रवृत्त करायला लावणारे ते हिरो हिरोईन का आपले स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर माऊली, शंकराचार्य, आपल्या गावोगावी होऊन गेलेले अनेक थोर पुरुष आहेत, साधू संत आहेत, त्यांना आदर्श मानायला पाहिजे. उच्च विद्या विभूषित व्यक्ती आहेत आपल्या समाजामध्ये, त्यांना आदर्श मानायला पाहिजे का?